नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे अपडेट. शासन सकारात्मक. जुनी पेन्शन सेवानिवृत्तीचे वय 60 करण्याचे आश्वासन. सेवानिवृत्तीचे वय 60 करणे यासह अन्य मागण्यांवर सरकारने सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर शुक्रवारी राज्यभरातील 18 लाख सरकारी कर्मचारी व शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेला संप स्थगित करण्यात आला. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव यांनी सकारात्मक आश्वासन दिल्यामुळे हा संप स्थगित करत असल्याची घोषणा केली. मुख्य सचिव यांनी मागण्या मंजुरीचे लेखी पत्र दिले असल्याचे स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांना 1 मार्च 2024 पासून राज्याची सुधारित राष्ट्रीय वेतन योजना लागू करण्यात आली. परंतु 1 मार्च 2024 पासून सेवानिवृत्त झालेल्या 6,500 कर्मचारी शिक्षकांना तात्पुरत्या निवृत्तीवेतनाचे लाभ मिळालेला नाही. आता याबाबतची अधिसूचना येत्या 15 दिवसात काढली जाणार आहे. प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर संघटनेला त्रैमासिक चर्चेसाठीचे व्यासपीठ निर्माण करून देण्याचे मान्य करण्यात आले. चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक यांची भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल. 10, 20, 30 वर्षाच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येईल. राज्यातील नगर परिषदा आणि नगरपालिकांचा 2005 पासूनचा आकृतिबंध तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे नमूद करण्यात आले. 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या शासन निर्णयातील काही विशिष्ट मुद्द्यांबाबत अडचणी असल्यास त्या शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, म्हणजे उपाययोजना करता येतील असेही सुचविले. इतर 18 महिन्यांबाबत चर्चा झाली व त्या संदर्भातील गोषवारा असणारे लिखित इतिवृत्त संघटनेला देण्यात आले.